चॅप्टर नंबर 3 पाऊस आला वर्कबुक क्वेश्चन आन्सर. चला स्टार्ट करूया. आकृती पूर्ण करा. ऐन दुपारी पाऊस आला तेव्हा घडलेल्या घटना. विजा चमकल्या, म्हणान वारा सुटला, जिकडे तिकडे गारा पडल्या आणि सगळी कुत्री भुंकत सुटली. ही कविता आहे. क्वेश्चन नंबर 2 चौकटी पूर्ण करा. भुंकत सुटलेली कुत्री, छत्री शिवणारे आजोबा, पावसामुळे खचलेला किल्ला आणि शाळेला सुट्टी देणाऱ्या मॅडम कुट्टी. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. पाऊस, वर्षा, वारा, पवन, बाबा, पिता, आई, माता, शाळा, विद्यालय. ओळीचा सरळ अर्थ लिहा. पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. अचानक पाऊस आला, भर दुपारी ढग भरून आले व विजा चमकू लागल्या. नंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. विजा केव्हा चमकल्या? विजा ऐन दुपारी चमकल्या. सुटलेला वारा कसा होता? सुटलेला वारा म्हणान होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? पाऊस आल्यामुळे आजोबांनी जुनी छत्री शिवली. आलेल्या पावसामुळे बाबांची चडफड का केली? बाबांना कामावर जायला उशीर झाला व त्यात पाऊसही आला, त्यामुळे बाबांनी चडफड केली. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? पावसामुळे आईचे पापड भिजले. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा. कुत्री, छत्री, गिल्ला, किल्ला, पापड, चडफड, पळा, चला, शाळा, कुट्टी, सुट्टी. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते 4 ते 5 वाक्यात लिहा.